नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र चोकंद पोटोबा. आला आहे नवीन फूड स्पॉटच्या शोधात राजधानी सातारा येथील हॉटेल स्टारला आणि पाहणार आहे त्यांची गावरान झटकेबाज मिसळची संपूर्ण मेकिंग, तेही संपूर्ण मोजमापासह. तर चला पाहूया. तर मित्रांनो, मी आकाश नानावरे. राजधानी स्पेशल म्हणून मिसळ मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. ठीक आहे, तर आपण आता किती प्लेटची बनवणार आहे मिसळ? आता मी तुम्हाला 50 प्लेटची मिसळ बनवून दाखवणार आहे. ठीक आहे, तर आता 50 प्लेट साठी काय काय लागतं साहित्य ते एकदा सांगा ना. हा, तुम्हाला सांगतो. तर ही आहे बघा मटकी आपली. तर ही मटकी काही जण शिजवून घेतात, काही जण भाजून घेतात. तर आमची आजी म्हणायची की शिजवून घेण्यापेक्षा जर भाजून जर तुम्ही मटकी घेतली तर त्याचा जो खरपूस स्मेल येतो तो कायमपर्यंत तुमच्या शेवटच्या रस्त्यापर्यंत तो स्मेल राहतो, त्याचा वास सुवास राहतो त्याचा, असं तिचं म्हणणं असल्यामुळं तिने त्या पद्धतीने मला ती सुरुवातीला दाखवलं होतं. ती म्हणली भाजून घे त्याची, म्हणजे खरपूस चांगला वास येईल. त्याच पद्धतीनं आपण हे कांदा, टोमॅटो, मिरची, आलं, लसूण पेस्ट यांची सगळ्यांची पेस्ट करून घेतली आहे. त्याच्याच बरोबर इकडे येतो आपला हा आईने बनवून दिलेला आहे तुम्हाला मिसळ मसाला, जो घरगुती पद्धतीने बनवलेला होता आम्ही. तो हे आहे. आणि किती प्रमाण त्याचं? हा जो आहे हा 40 ग्रॅमचा आहे. 40 ग्रॅम. हा, तर दुसरं त्याच्या बरोबर आहे हे 10 ग्रॅमचा आपल्याला खडा मसाला आहे. खडा मसाल्यामध्ये कोणते कोणते मसाले? तेजपत्ता आहे, तेजपत्ता आहे, तुम्हाला जायफळ हे फुल आहे, दालचिनी आहे, लवंग आहे, इलायची आहे, परत तुमचं जिरं, मोहरी आणि हे तीळ आहेत, सफेद तीळ असे आहेत. तर त्याच्याबरोबर आपण मिसळ करत असताना मिसळमध्ये एक बेसनचा वेगळीच चव असते. तर त्यासाठी आपण थोडस बेसन वापरतो, एक 30 ते 40 ग्रॅम बेसन वापरतो. त्याच्याबरोबर कढीपत्ता येतो. कढीपत्ता बरोबर घेतल्यानंतर हिरवी कोथिंबीर, त्याच्यानंतर कस्तुरी मेथी येते. कस्तुरी मेथी झाल्यानंतर हा ओला भाजीपाला झाल्यानंतर आपल्याकडे येतो तो हा मसाले येतो सगळा, कोरडे मसाले. त्यामध्ये येतो एव्हरेस्टचा लाल तिखट, हळद येते, किचन किंग मसाला येतो, धना पावडर येते आणि हे गरम मसाला आणि काटदरीची आपण वापरतो चांगली. कांदा लसूण पेस्ट आहे आणि मीठ आहे, हे ब्लॅक पेपर आणि व्हाईट पेपर. ह्या पद्धतीने आपण असं हे सगळं सेटअप लावलेलं आहे. तर आता आपण सुरुवात करणार आहे. तर आता आपण तेल कोणतं वापरतो आणि किती वापरणार आहे? आता हे 50 लोकांची जी करायचं आहे मिसळ, त्यासाठी आपण 1 किलो तेल वापरणार आहे सोयाबीनचं. ते प्युरिफाय केलेलं सोयाबीनचं तेल आपण वापरतो. तर कसं आहे, मिसळ म्हटलं तर कट असतो. कट म्हणजे तेलाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. बरोबर आहे. तर आपण चांगल्या क्वालिटीचं तेल वापरतोय. बरोबर. तर मित्रांनो, आता आपण मिसळ बनवायला चालू करायची आहे. तर 50 प्लेट साठी साधारण 1 लिटर तेल लागणार आहे. तर आता आपण पुढची प्रोसेस बघूया. तर आता मिसळ बनवण्यासाठी आपण टोप घेतलेला आहे. तर आता आपण काय करायचं? आता सगळ्यात पहिल्यांदा आपण तेल टाकायचं आहे त्याच्यात. ते पूर्णपणे 1 लिटर तेल टाकलंय आपण याच्यात. बघा, आपलं आता तेल गरम झालेलं आहे. आपण तेल गरम करून घेतलंय. त्याच्यामध्ये खडे मसाले सर्व टाकतोय. सर्व खडे मसाले टाकून घेतल्यानंतर पहिल्यांदा खडे मसाले चांगल्या पद्धतीने भाजून घ्यायचे आहेत आपल्याला. खडे मसाल्यांचा स्वाद त्या तेलामध्ये आला पाहिजे. असं 1-2-3 मिनिटं चांगलं व्यवस्थित हलवून घेतलं पाहिजे. त्याच्यामध्ये आता आपण टाकतोय कढीपत्ता. कढीपत्ता आणि खडा मसाला एकदम चांगला भाजून घेतल्यानंतर जे आपण कांदा, मिरची, टोमॅटो, आलं, जिरं ह्याची सगळ्याची पेस्ट करून घेतली होती, ती पेस्ट आता ह्याच्यात ऍड करून घ्यायची आपल्याला. आता ही पेस्ट टाकून झाल्यानंतर पेस्ट पूर्णपणे चांगली, पूर्ण मसाला भाजून जसा की त्याला कलर येत नाही ब्राऊन कलर, तोपर्यंत ते भाजत राहायचे. पूर्ण अर्धवट कच्चा वगैरे सोडायचा नाही. मसाला जर कच्चा वगैरे जर सोडला तर तुमच्या मिसळला चव काही मात्र लागणार नाही. म्हणजे मिसळ बनवताना भाजणी खूप महत्वाची आहे. भाजणी खूप महत्वाची आहे. सगळं जे मिसळचं जे टेस्ट येते ते पूर्णपणे मसाले सगळे पूर्णपणे भाजले गेले पाहिजेत. त्याशिवाय त्याच्यावरती तर्री वगैरे येत नाही किंवा काय असे हे होतात आणि टेस्ट पण त्याची व्यवस्थित लागत नाही. म्हणजे मिसळचे चवीचे स्टँडर्ड सेट आहेत. तर तशी चव आणि लुक दोन्ही येण्यासाठी चांगली भाजणी महत्वाची आहे. आणि गॅसचं जे फ्लेम आहे हा मिडियम मध्ये ठेवायचा आहे. आपल्याला जास्त पण ठेवायचा नाही आणि कमी पण ठेवायचा नाही, जेणेकरून जास्त जर ठेवला तर ते जळत जाणार आहे आणि कमी ठेवला तर ते भाजले जाणार नाही लवकर. असं आहे. परफेक्ट फ्लेम गरजेचे.
आणि सारखा हात थोडासा हलवत राहायला पाहिजे जेणेकरून की खाली ते लागलं नाही पाहिजे. कारण की गॅस स्लो मिडियमला असल्यानंतर तो कांदा वगैरे असतो तो त्याला तरत खाली चिटकतो, पण तो व्यवस्थित हलवत राहायला. तर मित्रांनो, या छोट्या छोट्या टिप्स आहेत ना, तर मिसळ बनवताना खूप महत्वाचे आहेत. अजून मसाला काय आपला भाजलेला नाहीये, कारण की मसाला अजून भाजायसाठी थोडा वेळ लागणार आहे. तर एक 5 मिनिटं अजून लागतील. 5 मिनिटं झाल्यानंतर मग आपण तो मसाल्यामध्ये बाकीचे मसाले ऍड करणार आहोत. पण अजून तर मसाला काय भाजला गेलेला नाही. जोपर्यंत मसाला भाजत नाही तोपर्यंत दुसरं काही करू शकत नाही, कारण की ह्याच्यामध्ये लगेच कलर थोडासा जाणवतो आपल्याला. मसाले जे भाजले तर कलर जाणवतो, हलका ब्राऊन कलर. हा, हलका ब्राऊन कलर आला पाहिजे. तर हे बघा, अशा पद्धतीनं कलर आलाय का नाही बघायला. मसाले भाजून घेतलेले आहे सगळे. आपला ओला मसाला, त्याला चांगला कलर आलाय बघा आता. तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, हे सुके मसाले टाकायचे. हे जे आपण मगाशी सांगितल्या पद्धतीने तुम्हाला ते मी सगळे मसाले घेतलेले ते टाकले त्याच्यात. तर आता हे जे मसाले घेतलेत हे सुद्धा चांगल्या पद्धतीने भाजले गेले पाहिजे. ते असे लगेच भाजले त्याला लगेच टाकले अशातला भाग नाही येतो. हे पण पूर्णपणे भाजले गेले पाहिजे चांगले. त्याच्यानंतर आपण टाकतोय हा स्पेशल मिसळचा मसाला, जसा की घरून करून आणलेला. आई घरून बनवून देते मला. त्याच्यामध्ये ते काय काय वापरते ते तिलाच माहित आहे. ती देते मला हे बनवून मसाला. तो हा आपण 40 ते 45 ग्रॅम मसाला याच्यात ऍड केलेला आहे. तर आता हे सगळे मसाले आपल्याला चांगलं तेल सुटोस्तर भाजायचे. तेल सुटेस्तोवर चांगले भाजायचे. आता हे बघा, ह्याचा कलर कसा झाला, या पूर्ण कलर बदलत आला याचा. टाकतोय कस्तुरी मेथी, हिरवी कोथिंबीर. हिरवी कोथिंबीर. आता हे मसाले भाजतच ह्याच मसाल्यामध्ये जे आपण मग अशी मटकी भाजून घेतली होती, हे बघा तुम्हाला दिसतंय का मटकी कशी भाजलेली आहे. पूर्ण अशी डायरेक्ट घेतली वगैरे टाकले नाही. ह्याच्यामध्ये हे जे भाजलेलं गेलेलं आहे त्याला खरपूसपणा येतोय. खरपूसपणामुळे त्याची जी चव लागते ती अलग चव येते वेगळी. तेही भाजून घेतलेली बघा असे. पण त्यात ऍड करतोय आता थोडा वेळ तेलामध्ये, पण तिला चांगली पद्धतीने भाजून घ्यायचे आहे. तर कशा पद्धतीने दिसते, पूर्ण याला लाल कलर आला या. अजून तरी काय अजून कट येण्यासारखी ती शाश्वती नाही त्याची, कारण की अजून कट येण्यासाठी त्याला वेळ लागणार आहे. तर त्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, चांगली भाजणी करून घेतली पाहिजे. तेल मसाले हे सगळे एकत्र भाजले गेल्यानंतर चित्ता जो लाल कट येणार आहे तो पूर्ण लाल येऊन त्याला थोडासा काळसर भाग आला पाहिजे. तर मिसळ म्हटली तर कट येणे खूप महत्वाचं आहे. बरोबर आहे. त्याशिवाय मिसळला चव टेस्ट पण नाही आणि ते मिसळच नाही वाटत. मग मिसळ म्हणजे कट त्याचा महत्वाचाच भाग आहे. आणि तिखट पाहिजे. आता हे पडतं गाव भाग. गाव भागातले माणूस म्हणलं की कसं डायरेक्ट घाम आला पाहिजे म्हणायचं. काय आला पाहिजे, घाम. खातानाच घाम आला पाहिजे. मग तिकडे पैसे किती गेले आणि काय झालं तरी काय फरक पडत नाही म्हणणार. फक्त घाम आला पाहिजे असं म्हणणं असतं त्यांचं. तर हे बघा, आपण मग अशी बेसन तुम्हाला मी सांगितलं होतं. तर ते बेसन कशासाठी घेतलं होतं, तर मिसळला थोडीशी थिकनेस पण आहे यासाठी, आणि जो बेसनाचा जो स्वाद आहे तो स्वाद याच्यामध्ये उतरला पाहिजे पूर्ण. त्या स्वादसाठी आपण थोडस बेसन वापरतो, जास्त प्रमाणात नाही वापरत. बरेच ठिकाणी ना मी ते बाजरीचं पीठ टाकलेलं वगैरे बघितलं. तर तुम्ही बेसन पीठ वापरताय? हो, तर काही जण वापरतात बाजरी वापरतात, कोण बेसन वापरतात. तर आम्ही थोडस बेसन वापरतो. ठीक आहे, अशा पद्धतीने. आणि जो मिसळचा जो रस्सा आहे तो पूर्णपणे घट्ट नसावा. जसं की आपण एखादी भाजी वगैरे घेतो त्या भाजीच्या पद्धतीने करतो तसा तो घट्ट रस्सा नसावा. ग्रेव्ही टाईप नाही पाहिजे. ग्रेव्ही टाईप नाही पाहिजे आपल्याला तो रस्सा. तो थोडासा नॉर्मल पातळ असावा, जेणेकरून माणसाला तो रस्सा मिसळ बरोबर पिता पण आला पाहिजे चमच्याने जास्त. अशा पद्धतीनं आता हा टाकल्यानंतर थोडस ह्याच्यात कलर मध्ये रूपांतर होईल बघा. थोडासा कलर सफेद पडेल, पण सफेद पडल्यानंतर देखील तो परत मूळच्या स्थितीला आला पाहिजे. कोणत्या, आपल्याला कोणता पाहिजे कलर, लाल कलर पाहिजे. तर त्या लाल कलरची आला पाहिजे. तर त्या लाल कलर साठी यासाठी काय करायला लागेल, परत आपल्याला भाजणी करायला लागेल. म्हणजे आता तब्बल किती वेळ झालाय आपण भाजणी करतोय मिसळला बघा, 20 ते 25 मिनिट झाले नुसते आपण भाजणी चालू आहे. आता ती भाजणी करत असता आपण काय केलं होतं, तर इकडे बघा मिसळला गार पाणी कधी टाकायचं नसतंय. तर मिसळ टाकायचं पाणी करतो तर गरम पाणी टाकायचं. तर आपण इकडे बघा, इकडे मिसळचा मसाला भाजून घेतो आपण इकडे पाणी गरम करून घेतलं होतं. तर आता ते पाणी गरम करून झालेलं आहे. तर हे पाणी टोटल 3.5 ते 4 लिटर पाणी आहे. 3.5 ते 4 लिटर मध्ये आपली 50 ते 60 लोकांची मिसळ होणार.
आता बघा इकडे एकदा बघा मगाच्याच मूळ कलर वर आलं का, जसं बेसन जरी आपण टाकलं तर बेसन टाकायचं म्हणजे काय आपल्याला फक्त चवीसाठी टाकायचं आहे, आपल्याला काय त्याच्यामध्ये थिकनेस पण आणायचं नाही किंवा काय करायचं नाही. हे करायचं नसल्यामुळे आपण फक्त चवीसाठी वापरतो. पण आपण परत आलो ते मूळच्या कलर वर आलो बघा. हो, म्हणजे जो लाल कलर आपल्याला पाहिजे हा, जो पाहिजे त्या मूळच्या कलर वरती आपण आलेलो आहोत आता. आता हे झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये काय करायचंय, हे गरम केलेलं पाणी ऍड करायचं ह्याच्यात. तर हे बघा असं गरम पाणी आहे. गरम पाणी ऍड करून घेतलं. आता मिसळमध्ये गरम पाणी आणि गरम मसाले असल्यामुळे मिसळला उकळी यायला काही जास्त वेळ लागणार नाही. थोडस जसं की आपल्याला एक 5 ते 10 मिनिटं लागतील. त्या 5 ते 10 मिनिटांमध्ये आपली मिसळ उकळी गेली जाईल. मिसळ उकळल्यानंतर देखील तिला अर्धा तास स्वतःच्या ह्याच्यावरती तिला आटवायचं आहे आपल्याला. म्हणजे आपल्या ग्रामीण भागात असं काय म्हणतात त्याला बरं, कडक ठेवतात. हा, कडक ठेवायचे. लगेच उकळी आली की दिलं अशातला भाग नाही. म्हणजे त्याचे पूर्ण फ्लेवर उतरायला त्याला वेळ दिला पाहिजे. उतरायला दिला पाहिजे. हा जो आलाय बघा आता, हा दिसतोय आपल्याला, हा पूर्ण बेसनाचा फेस आहे. तर हा हळूहळू हळूहळू करत तो निवळणार आहे. पूर्ण ह्याचं रूपांतर होणार आहे तुमच्या लाल कलरीच्या तर्रीमध्ये रूपांतर होणार आहे. आता तुम्हाला हे 5 ते 10 मिनिटांना दिसूनच येईल की याच्यावर तर्री कशा पद्धतीने निर्माण झालेली आहे. ते एक 5 मिनिटं आपण बघूया. आता आपण मगाधरनं मसाल्याची भाजणी वगैरे सगळे जिथल्या तिथे व्यवस्थित केली होती, त्यामुळे त्याचा परिणाम काय झाला ते हे बघा. आता तुम्हीच बघा कसं दिसतं. एकदम जबरदस्त कट आलेला आहे मित्रांनो. तर बघता क्षणी असं कोल्हापूरमध्ये आल्यासारखं फील झालेलं आहे मित्रांनो. तर आता आपण काय आता प्लेट सर्व करणार आहे का? हो, आता तुम्हाला मी ना एक राजधानी साताऱ्याची स्पेशल मिसळ म्हणून आपण, जसं की सातारा म्हणलं की शूरवीरांचा सातारा आला आणि तिथं माणसं कशी असतात, धनधाकड झणझणीत वाली माणसं. त्या उद्देशानं आम्ही झणझणीत मिसळला नाव दिलंय की राजधानी सातारा राजधानी स्पेशल मिसळ म्हणून. तर स्पेशल मिसळ तुम्हाला कशी असते ती दाखवतो बघा. आता या इकडे बरोबर. हे बघा ह्या पद्धतीनं आता मिसळ बरोबर काय येतंय, तर मिसळ मध्ये 2 गुलाबजाम तुम्हाला दिलेत, एक बुंदी दिलेली आहे आपण, आणि ह्याच्यामध्ये काय काय आता ड्रायफ्रूट मध्ये येते. ड्रायफ्रूट मध्ये काय काय दिलंय तुम्हाला, काजू दिलाय, मी बदाम दिलाय, खजूर दिले, गाजर दिले, काकडी दिले. तर आता हे देण्याचं उद्दिष्ट काय आहे याच्या पाठीमागचं, की जेणेकरून रोज आपला माणूस हे खाणार आहे का, कितीच गोष्ट घेऊन नाही खाऊ शकत. तर त्या अनुषंगानं थोडस आपल्या शरीरामध्ये जे आपल्याला जे विटॅमिन्स लागतील ती ह्या माध्यमाच्या आम्ही छोटासा प्रयत्न केलाय. त्या माध्यमातून आम्ही तुम्हाला देतोय आम्ही, की जेणेकरून थोडस तरी आपल्याला ते विटॅमिन्स मिळावेत म्हणून. आता विटॅमिन्स मध्ये तुम्हाला ड्रायफ्रूट देखील येते आणि तुमचे व्हेजिटेबल बी येते ह्या पद्धतीने. तर दुसरं त्याच्या बरोबर काय देतोय आपण, कांदा लिंबू हा रेग्युलर येतोय. दुसरं काय आहे, उसळ आहे, मटकी उकडलेली मिसळ. हा, त्याच्याबरोबर देतोय दही. दही हे काय करतं, जेणेकरून शरीरामध्ये थंडक निर्माण करतात, थंडावा निर्माण करते. त्याच्यासाठी तुम्हाला ते दही दिले. 2 गुलाबजाम दिले स्वीट. तिखट झाल्यानंतर माणसाला कसं वाटलं पाहिजे, थोडस गोड, नाही तर बांधला की घरी जाऊन ते बांधणार. तसं न करता त्यासाठी आपण त्याला शांत होण्यासाठी 2 गुलाबजाम देतोय स्वीट म्हणून. त्याच्याबरोबर एक पाण्याची बाटली, जेणेकरून पिता पिता खाता जर ठसका लागला, झणझणीत आहे म्हणल्यावर ठसका लागणार, तर त्याला पाणी सुद्धा फिल्टरचं आपण पाणी देतोय, ऍक्वाचं पाणी. त्याच्याबरोबर हे मसाले ताक आहे आपण, जेणेकरून हे ताक दही येतं, त्या दही पासून आपण इथं बनवतो. जसं की हे विकत वगैरे आणत नाही. त्याचे जर बघायचं असेल तर तुम्हाला ते मी ताक कसं बनवतोय, मसाले ताक, ते तुम्हाला नंतर मी दाखवू शकतो. ते आपल्या घरगुतीच्या पद्धतीने मसाले ताक आपण बनवलंय. आपण काही विकतचं ताक घेत नाही, फक्त दही घेतो. तर आता ह्याच्यामध्ये आपण हे बघा, तुम्हाला त्या पद्धतीने मी तर्री दाखवतो कशा आहे ते बघा. हे बघा पूर्ण आहे का लाल. आता ही स्पेशल मिसळ देत असताना हा रस्ता जो देतोय आपण तो सेपरेट देण्याचं कारण काय आहे माहितीये का, की काही लोक असे येतात की काही लोकांना तेलकट चालतं, काही लोकांना चालत नाही. तर ज्या आपण जर दुसऱ्या साध्या मिसळला द्यायचं जर म्हणलं तर तो विचारून देतो की बाबा तुम्हाला तेलकट हवंय का नको कट हवंय. तर आता ह्या पद्धतीमध्ये स्पेशल म्हणलं की नंतर सगळी सर्व्हिस स्पेशल गेली पाहिजे आपली. मग त्यांना काय करायचं की एक छोटीशी बकेट असते, त्या बकेटमध्ये आपण रस्सा आणि थोडा कट पण देतो, जेणेकरून ती त्याच्या आवडीनिवडीनुसार तो त्या पद्धतीने घेऊ शकतो. त्यांना त्यांच्या चवीच्या नुसार ते ऍडजस्ट करणार. त्यासाठी आपण हा बकेट मध्ये रस्सा देतो. ते हे बकेट मध्ये असा रस्सा दिल्यानंतर हे बघा आपली ही पूर्णपणे सातारा राजधानी स्पेशल मिसळ तयार झालेली आहे.
हा तर आता ह्या प्राइस काय आपल्या आता ह्याची प्राइस जास्त काय अशी नाहीये, हा. तर याची प्राइस फक्त 100 रुपये आहे. हा हा तर बाहेरच्या दृष्टिकोनातून बघून गेलं हा. तर प्राइस थोडीशी आपण आपल्या गाव पातळीच्या भागानं बरोबर लावलेली. हा हा ठीक आहे. आणि जी आपली नॉर्मल मिसळ त्याची काय प्राइस आहे? नॉर्मल मिसळ आहे ते 70 रुपयाला जाते आपली, हा हा आणि स्पेशल मिसळ आहे ते 100 रुपयाला जाते. ठीक आहे मित्रांनो, तर अशा प्रकारे आहे ना सातारा राजधानीची स्पेशल मिसळ आपल्याला साहेबांनी बनवून दाखवलेली आहे. तर आता आपण काय करू, त्यांचे जे कस्टमर आहेत त्यांच्याशी पण बोलू, टेस्ट वगैरे कशी काय आहे. साहेब, तर आपण आता राजधानी स्पेशल मिसळ ऑर्डर केली ना, हो यस. तर तुम्हाला कशी वाटली? ही मिसळ आम्ही भरपूर वेळा खायला येतो. मिसळ तर एक नंबरच आहे. आणि माझी फॅमिली आम्ही एक 10 दिवसानं 12 दिवसानं प्रत्येक आठवड्याला किंवा महिन्यातनं एकदा इकडं स्पेशल मिसळ असल्यामुळं ते अतिशय खूप छान लागते. त्यामुळं आम्ही इकडे वरचेवर सारखे येत असतो. तसंच आमच्या मित्रांना पण आम्ही मित्र सगळे परिवार घेऊन आम्ही इकडे म्हणजे सातारकरांना जी चव पाहिजे ती तुम्हाला इथे इथे भेटते. भेटते. म्हणजे आपली सातारकरांची आणि कोल्हापूरकरांची चव थोडीफार एक सारखीच आहे. बरोबर. तर आपल्याला ह्याला रेटिंग द्यायचं म्हटलं 10 पैकी, तर किती रेटिंग देताल? 10 पैकी 10. 10 पैकी 10. हो. म्हणजे तुम्ही या मिसळ पासून समाधानी आहे. एक नंबर. ठीक आहे. कोणती मिसळ ऑर्डर केलेली आहे? राजधानी स्पेशल. तर कशी वाटली तुम्हाला मिसळ? खूप छान आहे मिसळ. हा, तर तुम्ही रेग्युलर खायला येतं का, कसं आहे? हो, नेहमी येतो आम्ही इथे खायला. हा हा. मिसळ खाताना कोणती टेस्ट लागते, मिडियम का तिखट? मीडियम. हा, तर आपल्याला रेटिंग द्यायचं म्हटलं तर किती रेटिंग द्याल 10 पैकी? 10 पैकी 9.5. 9.5 का? ठीक आहे.